बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक अतिशय मोठी बातमी हाती येते। विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील हे 12 तारखेला भाजपत प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळतेय। नगरमध्ये जी मोदींच्या हजेरीमध्ये महासभा होणार आहे, या सभेमध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपत प्रवेश करतील अशी सूत्रांची माहिती मिळते आहे। खरं तर आज सकाळपासूनच या वावड्या उठायला सुरुवात झालेली आहे। या चर्चांना उधाण आलंय की आता सुजय विखे पाटील यांच्या पाठोपाठ राधाकृष्ण विखे पाटील हे देखील भाजपत प्रवेश करणार आहे। मात्र आता त्याची तारीखही समोर आलेली आहे। 12 तारखेला महायुतीची जी सभा होणार आहे त्या सभेतच राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपत प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे। तेव्हा सुजय विखेंपाठोपाठ आता राधाकृष्ण विखे पाटील देखील भाजपत प्रवेश करणार अशी बातमी समोर येतेय। दुसरीकडे विजयसिंह मोहिते पाटील जे भाजपच्या वाटेवरती आहेत, त्यांनी काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली आणि त्यामुळे इंदापुरात देखील नव्या चर्चांना उधाण आलेलं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती पाहूयात हा सविस्तर रिपोर्ट। दुर्दैवाने ही निवडणूक आता जी नगर दक्षिणेची आता झालेली आहे ती आता पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन ही आता व्यक्तिगत पातळीवर आलेली आहे, हे मात्र वास्तव आहे। त्यामुळे उद्या एखादी भूमिका मला निवडणुकीत घ्यावी लागली, त्या प्राप्त परिस्थिती ती घ्यावी लागेल, मग मला काही दुसरा पर्यायावर थांबत। बघितलं, न्यूजरूम चर्चेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी वेगळ्या भूमिकेचं स्पष्ट सुतोवाच केलंच होतं म्हणा, पण आता तर नव्यानं त्यांच्या भाजप प्रवेशाच्या वावड्या उठू लागल्या। नगरमध्ये पंतप्रधान मोदींच्या प्रचार सभा होणार आहे। याच प्रचार सभेत विरोधी पक्षनेत्याला फोडून विरोधकांना आणखी एक मोठा दणका देण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्लॅन दिसतोय, पण स्वतः विखे मात्र यावर कुठलीच प्रतिक्रिया देताना दिसत नाही। लोकसभा निवडणुकीमध्ये निकाल लागण्याच्या आधीच काँग्रेसमधला अंतर्गत कलह बाहेर आलाय। स्वतः अनेक मोठमोठे नेते काँग्रेसच्या विरोधात भाषणं आणि भाष्य करतायत। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये स्वतः विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील जर काँग्रेस सोडण्याची भूमिका घेत आहेत तर मात्र काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जाईल। आणि विशेष म्हणजे विखे पाटील हे अशोक चव्हाणांच्या निकटवर्ती आहेत, त्यामुळे अशोक चव्हाण यांचीच ही इच्छा होती की अशोक चव्हाणांना खरंच धक्का बसलाय हे भविष्यात दिसणार आहे। आमचे विरोधी पक्षनेते कुठं पक्षांतर करणार का तर मला याची काय माहिती नाही, त्यांच्याशी माझं बोलणंही झालेलं नाही। मीडियाच्या बातम्या आहेत, तुम्हीच मला थोडंसं त्याची माहिती सांगा, मला माहिती असेल का। त्याबरोबर त्यांच्यावर काही त्यांच्याबद्दल काही विचार करावा की राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी असेल तर त्यांनी योग्य ठिकाणी श्रेष्ठीची माहिती नोंदवली असेल, माझ्याकडे काही कुठे तसं बोलायचं। विखेंचं हे असं तळ्यात मळ्यात सुरू असतानाच तिकडे विजयदादांच्या भेटीने हर्षवर्धन पाटील पुन्हा चर्चेत आले। इंदापूरची जागा सोडण्यावरून राष्ट्रवादी आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये तूतूमेमे सुरू आहे। या पार्श्वभूमीवर भाजपच्या वाटेवर असलेले विजयदादा त्यांना भेटायला जाणं हे निश्चितच योगायोग म्हणता येणार नाही। हर्षवर्धन पाटलांनी मात्र आपण सध्या तरी आघाडीचा धर्म पाळणार असल्याचा खुलासा केलाय। बघूयात नेमकं काय होतंय। इंदापूरहून मधुकर गलांडे आणि मुंबईतून सागर कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तेव्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपत प्रवेश करणार असल्याची बातमी काँग्रेस नाकारत असलं तरी आता 12 तारखेला हा पक्षप्रवेश होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। याबद्दल आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आता आपल्यासोबत आहेत। सागर, याबद्दल काय अधिक तपशील मिळतात? रेश्मा, जी आता सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार येत्या 12 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाजपाचे नगरचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी सभा होणार आहे आणि याच प्रचाराच्या सभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रवेश होईल असं जवळपास निश्चित झाल्याचं माहिती समजते। विशेष म्हणजे पंतप्रधान कार्यालयाकडून 12 तारखेच्या सभेचं नियोजन हे निश्चित झाल्याचं सांगण्यात जरी येत असलं तरी अचानक एखादी तारीख मागे पुढे होऊ शकते, पण जी काही आता तारीख बऱ्यापैकी निश्चित झाली आहे सभेची ती 12 तारीख आहे आणि 12 तारखेलाच विखे पाटलांचा प्रवेश करण्यासाठी भाजप नेते विशेषतः मुख्यमंत्री आग्रही आहेत। राज्यातला विरोधी पक्ष नेता थेट फोडून पक्षात घेणं
ही मोठी एक बाब असेल आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काँग्रेसचाच विरोधी पक्ष नेता पंतप्रधानांच्या समोर आणणं हे मुख्यमंत्र्यांसाठी प्रतिष्ठेचं आहे. यासाठी मुख्यमंत्री स्वतः सरसावले आहेत. त्यामुळे कदाचित येत्या 12 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीतच विखेंचा प्रवेश होईल असं समजतंय. निश्चित सागर, धन्यवाद तू दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.